शिवसेना मराठी मातीच्या अस्तित्व आणि अस्मितेसाठी लढणारी वाघीण. या वाघिणीने महाराष्ट्रात जन्म दिला तो असंख्य लढाऊ आणि स्वाभिमानी वाघांना. गेल्या 3 पिढ्यांपासून या शिवसेनेला जपण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने आपल्या जीवाचं रान केलं. यापैकीच उल्हासनगरच्या मातीत जन्मलेला एक लढवय्या, सच्चा व इमानदार शिवसैनिक म्हणजेच राजू कुसुम धोंडू दुर्गे. उल्हासनगरच्या व्यावसायिक, राजकीय, धार्मिक व सामाजिक क्षेत्रात अगदी कमी वयातच आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारा कार्यकर्ता म्हणून राजू दुर्गे हे नाव आज संपूर्ण शहराला सुपरिचित आहे. उसळत्या तरुणपणातही सामाजिक भान व शिवसेनेवरील चिवट निष्ठा जपणारा एक सच्चा शिलेदार म्हणून राजू दुर्गे यांचा शून्य ते शिखर हा आयुष्याचा प्रवास थक्क करणाराच. एकेकाळी दुग्ध व्यवसाय करणारे वडील धोंडू दुर्गे व धुनी भांडी करणारी आई कुसुम दुर्गे या गरीब दाम्पत्याच्या पोटी जन्मलेले राजू दुर्गे आज जयजंता कॉलनी उल्हासनगर कॅम्प 5 मधील नागरिकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेलं नाव. त्यांचे वडील लहानपणापासूनच हिंदुत्वाने भारलेले व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आराध्य मानून सच्चा लढणारा एक शिवसैनिक. सेना नेते रमेश मुकणे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांचा साक्षीदार असणारा शिवसैनिक. तोच मराठी बाणा, तीच सामाजिक तळमळ रक्तातून उतरली ती राजू दुर्गे या शिवसैनिकाच्या नसानसांमध्ये. लहानपणापासूनच शिक्षणाची आवड असणाऱ्या राजू दुर्गे यांनी वर्तमानपत्र वाटून, टेलरकडे मदतनीस म्हणून काम करून, मिळेल ते काम करून उल्हासनगरच्या न्यू इंग्लिश हायस्कूलमधून 10वी पर्यंतचे शिक्षण घेतलं. परंतु हालाखीच्या परिस्थितीपुढे हतबल होऊन कुटुंबाच्या जबाबदारीकरिता शिक्षण अर्ध्यावर सोडूनच त्यांना उद्योगाकडे वळावं लागलं. लहानपणापासूनच कष्टाळू व चाणाक्ष असणाऱ्या राजू दुर्गे यांनी अल्पावधीतच गारमेंट व्यवसायात आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं. खरं तर हा त्यांचा प्रवास साधा नव्हताच, पण त्यांच्या पाठीशी होते आईवडिलांचे आशीर्वाद, पत्नी रत्नमाला व अस्मिता अंकिता या 2 मुलींचे प्रेम. समाजकार्यात रुची असणाऱ्या राजू दुर्गे यांनी आज राजकारणातही आपली ओळख निर्माण केली आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा सहवास लाभलेल्या जय जनता कॉलनीच्या शाखेचे नूतनीकरण पदरमोडीने करून राजू दुर्गे यांनी या शाखेत शिवसैनिकांना एका छत्राखाली आणले. या शाखेच्या शाखा प्रमुख पदाची सूत्र हातात घेतल्यापासून राजू दुर्गे यांच्या नेतृत्वाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व चैतन्य संचारलेले दिसते. स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी आजवर विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करणे, क्रिकेट मॅचेस व विविध स्पर्धांचे आयोजन करणे, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करणे, गरीब गरजूंना मदतीचा हात देणे यासारख्या अनेक सामाजिक विधायक उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क व सामाजिक वावर हा चौफेर दिसून येतो. या प्रभागांमधील आरोग्य सुविधा, नागरी समस्या, पाणी टंचाई, स्वच्छतेकरिता राजू दुर्गे नेहमी सतर्कतेने कार्यरत असलेले दिसतात. विभागातील लहानसहान भांडणे पोलीस स्टेशनपर्यंत न जाता शाखेत सामंजस्याने सोडवण्यावर राजू दुर्गे यांचा अधिक भर दिसतो. तसेच शिवजयंती उत्सव, महाशिवरात्र, गणेशोत्सव साजरा करून त्यांनी सामाजिक सलोखा राखण्याचाही प्रयत्न केला आहे. शाखा प्रमुख पदाच्या जबाबदारीस योग्य न्याय देणे हाच आपला प्रामाणिक उद्देश असल्याचं ते आवर्जून कबूल करतात. समाज ऋण फेडण्याचं आपल्या वडिलांचे स्वप्न राजू दुर्गे यांनी सतत उराशी बाळगले आहे. राजू दुर्गे यांच्या कार्याचा गौरव पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे साहेब, उल्हासनगर शिवसेना शहर प्रमुख राजेंद्रजी चौधरी साहेब यांनी वेळोवेळी त्यांची पाठ थोपटून केलेला दिसतो. त्यांच्या या राजकीय सामाजिक प्रवासाकरिता मनस्वी शुभेच्छा. आज राजू दुर्गे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आई भवानी त्यांना उदंड आयुष्य देवो, पिढी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रचंड बळ देवो हीच सर्व शिवसैनिकांची मनापासून सदिच्छा.